तो काळ होता स्वराज्याच्या अस्तित्वाचा. आदिलशाहीचा सरदार सिद्दी जोहर हजारो सैन्यांसह पन्हाळगडाला वेढा घालून बसला होता. किल्ल्यात अडकले होते छत्रपती श्री शिवाजी महाराज. पावसाळा, अंधार, चारही बाजूने शत्रू. स्वराज्य संकटात होतं. महाराज शांत होते, पण मनात एकच विचार, स्वराज्य वाचवायचं आहे कोणत्याही किमतीमध्ये. त्याच वेळी पुढे आला एक माणूस. तो ना सरदार होता, ना मोठा सेनानी. तो होता शिवा काशीद, महाराजांचा निष्ठावंत मावळा. शिवा काशीद महाराजांसारखा दिसत होता. तो पुढे आला आणि म्हणाला, महाराज, माझा जीव जाईल पण स्वराज्य वाचेल. महाराज थांबले. डोळ्यात पाणी आलं. नाही शिवा, मी तुला मृत्यूसाठी पाठवू शकत नाही. पण शिवा काशीद ठाम होता. महाराज, तुम्ही आहात तोवर स्वराज्य आहे. माझा मृत्यू स्वराज्यासाठी असेल तर तो सौभाग्य आहे. रात्रीचा अंधार दाटून आला होता. मुसळधार पाऊस कोसळत होता. महाराज गुप्तपणे पन्हाळ्यातून निसटले आणि शिवा काशीद महाराजांचा वेश घालून शत्रूच्या नजरेसमोर आला. सिद्दी जोहर फसला. त्याला वाटलं, शिवाजी माझ्या हाती सापडला. शिवा काशीद पकडला गेला. त्याच्यावर अत्याचार झाले, पण त्याच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नाही. शेवटी त्यांचा निर्गुण वध करण्यात आला. पण त्या क्षणी दूरवर पावसात अंधारात छत्रपती श्री शिवाजी महाराज विशाळगडाकडे सुरक्षित पोहोचले होते. स्वराज्य वाचलं होतं. शिवा काशीद मेला नाही, तो इतिहासात अमर झाला होता. महाराजांनी नंतर म्हटलं होतं, शिवा काशीद नसता तर शिवाजी नसता, आणि शिवाजी नसता तर स्वराज्य नसतं. शिवा काशीद म्हणजे निष्ठा, त्याग आणि स्वराज्य प्रेमाचा जिवंत इतिहास होता. शिवा काशीदनी हे जे बलिदान दिलं स्वराज्यासाठी, ते प्रेरणादायी आहे. आणि हा इतिहास जपणे हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे मावळ्यांची फौज तयार केली होती, त्याच प्रकारे शिवाजी महाराजांचे आचार, महाराजांचे विचार, महाराजांची अस्मिता, महाराजांचा त्याग, महाराजांचं बलिदान हे आपल्याला आत्मसात करणे आणि ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणे हेच आमचं प्रथम ध्येय असेल. आणि ते ध्येय आम्ही चांगल्या तऱ्हेने पार पाडत आहोत. त्यासाठी तुम्हाला आम्हाला सहकार्य करावे लागेल. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. महाराजांचा हा ज्वलंत इतिहास आणि मावळ्यांचा धगधगता इतिहास हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा. कारण महाराजांचा हा इतिहास कुठेतरी वेगळ्या प्रकारे आपल्यासमोर सादर केला जात आहे आणि महाराजांना पूर्णपणे कोणत्यातरी वेगळ्याच पानामध्ये झाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराजांचा हा ज्वलंत इतिहास हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदू परंपरा यासाठी प्रेरित आहे आणि तो इतिहास बदलण्याचं काम खूप जोरात चालू आहे. ज्वलंत इतिहास कुठेतरी आपल्याला वर काढायचा आहे आणि महाराजांचा जो खरा इतिहास होता, मावळ्यांचा जो खरा इतिहास होता, तो तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तुमचं मार्गदर्शन राहू द्या. काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये कळवत चला. आम्ही आमच्या चुका सुधरवत चलू. जय शिवराय, जय शंभूराजे.